नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली इथल्या पाण्याच्या टाकी शेजारी कोल्हापुरातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री कारवाई करत 4 किलो 120 ग्राम गांजासह उमर अली पटेल याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले असून त्यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घडत आहे. याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. त्याची दखल घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थाविरोधात कारवाईसाठी सरसावले आहेत. बुधवारी रात्री पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या पाण्याच्या टाकी परिसरात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. बुधवारी सायंकाळी मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 4 किलो 120 ग्राम गांजा आढळून आला. तो पुलाची शिरोली इथला रहिवासी असून त्याचे नाव उमर अली इस्माईल पटेल असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून त्याच्याकडून 4 किलो 120 ग्राम गांजा, मोबाईल हँडसेट, ताब्यातील मोटारसायकल असा 1,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडे अधिकच चौकशी केली असता उमर अली पटेल हा पुलाची शिरोली आणि MIDC परिसरात गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असताना शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना याची काहीच कल्पना नसणे म्हणजे हास्यास्पद विषय आहे. शिरोली MIDC पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका गुन्हेगारी वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक अवैध व्यवसाय वाढीस लागले असून त्याला पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचे सिद्ध होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार, DYSP सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत जाधव, अशोक पवार, महेश आंबी, विनायक चौगुले, संदीप पाटील, वसंत पिंगळे, राजू एडगे, सुशील पाटील, अरुण धनगर या पथकाने केली.